अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। संतती सौख्यासाठी स्वामींची उपासना। संतती सौख्यासाठी स्वामींची उपासना अत्यंत लाभदायी आणि शीघ्र फलदायी आहे। ज्यांना संतती सौख्य नाही अशांना संतती सौख्य स्वामींच्या कृपेने लाभले आहे असा अनेकांचा अनुभव आहे। स्वामींची भक्ती संतती सौख्यासाठी अत्यंत जागृत आहे। ज्यांना संतती विषयक काहीशी विवेचना आहे त्यांनी सरळ स्वामींना शरण जावे। संतती सौख्य नसणे म्हणजे काय? संतती सौख्यात पुढील सर्व बाबी समाविष्ट आहेत। संतती अनेक वर्ष एखाद्या दाम्पत्यास न होणे, स्त्रीला वारंवार गर्भपात होणे, मूल होऊन वारंवार जाणे, गर्भार काळात रक्तस्राव व अन्य समस्या निर्माण होणे, गर्भात व जन्मानंतर मुलांच्या जीवितास धोका असणे, त्याचबरोबर जन्म दिलेल्या संततीस व्यंग असणे, अपंग असणे, संतती अंध अपंग असणे, संततीस वेड असणे, अर्धवट मूल जन्माला येणे, संततीला फिट्स आकडी येणे, जन्मलेले मूल हिंसक हायपर असणे, मुलाची वाढ खुटणे, याशिवाय संततीस वारंवार अपघात होणे, संततीस आजार येणे, संततीची ऑपरेशन्स होणे, झालेली संतती चांगली नसणे, संतती व्यसनी दुराचारी व्यभिचारी असणे, मुलं दूर राहणे, आईवडिलांशी नीट न वागणे, आईवडिलांची जबाबदारी कर्तव्यपोटी न घेणे, वरील सर्व बाबी या संतती सौख्य नसण्यामध्ये मोडतात किंवा वरील गोष्टी संतती सौख्यात न्यूनता आणतात। संतती होत नसल्यास दाम्पत्याने दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या जागृत मठात जाऊन स्वामींना संतती देण्यासाठी प्रार्थना करायची आहे। 1 वर्ष हा उपाय करायचा आहे। वडाचा उपाय। दर पौर्णिमेला ज्या स्त्रीस मूल होत नाही तिने वडाची पूजा करून स्वामींना संतती देण्यासाठी मनपूर्वक प्रार्थना करायची। जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत हा उपाय करावा। दर गुरुवारी वडाची पूजा करून स्वामींना वंदन करून 11 छोटे तुपाचे दीप वडाखाली लावून स्वामींना प्रार्थना करायची आहे। संतती देण्यासाठी हा एक प्रभावी तोडगा आहे। दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घेऊन उंबर वृक्षाची पूजा करून स्वामींना संतती देण्यासाठी प्रार्थना करायची आहे। स्वामींना नक्की दया येईल आणि अल्पावधीतच तुम्हाला सुंदर संतती होईल। गुरुचरित्रातील उपाय। संतती होण्यासाठी व संतती सौख्यासाठी गुरुचरित्रातील पुढील अध्याय वाचावेत। याने नक्कीच अनुभव येतील। अक्कलकोट स्वामींच्या मठात बसून हे अध्याय स्वामींना दत्तगुरु सहित नमन करून शांतपणे आणि दृढ विश्वासाने वाचावेत। स्वामी नक्कीच आपली संतती चिंता दूर करतील। अध्याय 20वा व अध्याय 21वा हे दोन्ही अध्याय एकत्र वाचावेत। संतती मृत होत असल्यास तसेच संततीस काही बाधा असल्यास 20 आणि 21 हे गुरुचरित्राचे अध्याय जरूर वाचावेत। 22वा अध्याय मूल होत नसल्यास हा अध्याय वाचावा। वांसपणा दूर होतो असा अनुभव आहे।
39वा अध्याय गुरुचरित्राचा हा अध्याय नियमित वाचल्यास वांचपणा वंधवत जाते. व्यक्तीस संतती होते. संतती सौख्यकार वटवृक्ष. वटवृक्ष हा स्वामींचा अतिशय आवडता वृक्ष आहे. वटवृक्षाला चिरंजीवी वृक्ष म्हणतात. कारण हा वृक्ष हजारो वर्ष टिकतो व या वृक्षाला सहज मरण येत नाही. वटवृक्ष हा संतती देणारा, संतती जागविणारा वृक्ष आहे. या वृक्षाखाली स्वामींचा वास असतो. ज्या स्त्रियांना मूल होत नाही किंवा मूल जगत नाही, गर्भ टिकत नाही, अशांनी वटवृक्षाची पूजा करावी. उत्तम